आमचं जे घर आहे तिथेच एक मंदिर बांधून दिलंय बाबांनी, ब्रह्मदेवाचं मंदिर. विरार मधलं पहिलंच पहिलं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. कॉलेजमेट्स आणि फॅमिली मेंबर सारखे. एक आहे विकास, बाबांसाठी त्यांनी मर्सिडीज सुद्धा घेतली. मी असं कधी ऐकलं नाही की बबिताताई नाही म्हणाले किंवा विकास दादा नाही म्हणाले. त्यांच्याकडे जो कोणी गेला आहे तो कधी खाली हात परत नाही गेला. अप्पा काका पण होते, लोकनेते आपले हितेंद्र ठाकूर, ते पण आले. जुनी आठवण आहे आमच्या घराची. ते आणि बाबा हे सगळे क्लासमेट होते. मला जर स्टेज कोणी दिला पहिला विरार मध्ये तर विकास दादाने दिला. बाबा ओरडले पण आहेत, पण कधी हात नाही उचलला आणि खूप प्रोत्साहन करायचे, मोटिवेट करायचे की तुला जेवढं शिकायचं आहे ना तेवढं तू शिक. ते MBA काय असतं, ते BMS काय असतं ते मला काही सांगू नको, ते मला काही समजत नाही. प्राऊड फील होते की माझा जन्म हा विरारमध्ये झाला. जॉईंट फॅमिली म्हणजे एक मंदिरच आहे, सगळे एकत्र येतात. ताई तुम्ही तर समाजसेवेमध्ये आलातच, पण त्याच्याबरोबर तुमचे मोठे भाऊ विकास दादा ते पण आले. बाबा जाऊन 3 वर्ष झाली, पण आता जर मी आरशात उभी राहिला मी माझ्या भावाला बघते. माझा भाऊ, माझा बाबा. 11 मुलींसाठी आपण का उभी नाही करायची शाळा? बाबांनी जसं केलंय ना त्याच लिगेसीने आम्ही फॉलो करतोय. त्यांनी जसं स्टेप बाय स्टेप केलंय ना तसंच आम्ही फॉलो करतो. तुमचा मोठा भाऊ आणि तुमचे बाबा यांचं लागोपाठ निधन झालं आणि त्याच्या 2 वर्षांनी आता काका तुमचे. जेव्हा हे काही घडलं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडल्या तेव्हा तुमच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली